हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. यावेळी टाईम सांगेन तर सकाळचे 11 11:30 वाजले असतील. आम्ही गीताच्या घरी आलेलो आहोत. जसं तुम्ही बघितलेले 2-3 दिवस झालं पुण्याचेच व्हिडिओ तुम्हाला येत आहेत. भावाच्या लग्नासाठी पुण्याला आलो आणि सगळ्यांची भेट झालेली आहे. म्हणजे तुम्ही विचारत होता गीता कोण आहे? गीता पण माझी बहीणच आहे. आणि एक तुमचा प्रश्न होता की ताई मावशीचं स्वतःचं घर आहे का? तर हो, मावशीचं स्वतःचं घर आहे पुण्याला आणि गीताचं पण स्वतःचंच घर आहे हे. तर सगळं आमचं आवरलेलं आहे. जेवणं खाणं म्हणजे नाश्ता आज उपमा बनलेला होता, तर सगळ्यांनी उपमा खाऊन घेतला आणि सोबत नेण्यासाठी चपाती भाजी गीतानं बनवून पॅक करून घेतलेली आहे. आणि तर शेजारी आम्ही गेलेलो होतो, म्हणजे सगळे पाहुणेच आहेत, तिथेही जाऊन आलो. सगळ्यांना भेटून बोलून चहा पाणी सगळं झालेलं आहे आमचं. आणि आता गीता आमची ओटी भरत आहे, सगळ्यांना साड्या पण नेसवत आहे, हळदी कुंकू पण देत आहे. आणि आता थोड्या वेळात आम्ही जायला निघणार आहोत दगडूशेठ बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. आता भक्तांची किती गर्दी असेल काय माहिती. आज आम्हाला परत गावाकडे जायचं आहे. तर गीता म्हणत आहे की 1-2 दिवस राहा, आज दगडूशेठला जाऊया, बालाजीला जाऊया आणि जेजुरीला पण जाऊया. पण तितके दिवस राहणं होणार नाही आहे. तसं तर आम्ही येऊन 2-4 दिवस झालेले आहे आता. आणि घराकडे सगळ्यांची कशी अवस्था आहे काय माहिती. बाबांना बाहेरचं जेवण जमत नाही. परत गावाकडे बाबांचं पण तसंच आहे. आई पण इकडंच आहे. त्यामुळे ना आता थोडंसं लवकरच जायचं आम्ही प्रयत्न करत आहोत. पण गीताचं म्हणणं होतं की तुम्ही खूप दिवसाच्या नंतर आलात. म्हणजे मी तरी पहिल्यांदाच आलेली आहे. आई, अरुणा, परत पूजा सगळेजण येऊन गेलेले आहेत आणि सगळं बघितलेले पण आहेत. म्हणून गीता म्हणत होती की ताई तू पहिल्यांदा आलेली आहेस आणि सगळं बघून जा, मग नंतर कधी येणं होईल काय माहिती. तर म्हणलं आणखी थोड्या दिवसांनी येईन, पण आता राहणं होणार नाही. तर आता आम्ही फायनली दगडूशेठला येऊन पोहोचलेलो आहोत. आणि इथं भक्तांची इतकी गर्दी आहे ना, इतकं ट्रॅफिक, म्हणजे येण्यासाठी भरपूर वेळ लागला आम्हाला. म्हणजे खूप ट्रॅफिक आहे इथं. आणि भक्तांची गर्दी किती आहे बघू शकता. म्हणजे सुट्टीचा दिवस आहे ना, म्हणजे आज आहे 26 जानेवारी. आणि इथं मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे. पूर्ण मंदिर खूप छान सजवलेलं आहे रंगीबेरंगी फुलानं. खूप छान वाटत होतं बघून. आणि हा व्हिडिओ तुम्हाला खूप लेट येत आहे, म्हणजे 26 तारखेचा व्हिडिओ तुम्हाला आज येत आहे. म्हणजे खूप धावपळ होती त्यामध्ये व्हिडिओ एडिट करणं, पाठवणं, हे काय मला तिकडं असेपर्यंत झालंच नाही. एक तर पहिल्यांदा पुण्याला आले आणि सगळ्यांना भेटण्यामध्ये बोलण्यामध्ये वेळ कसा गेला अजिबात समजलं नाही. 3-4 दिवस कसे गेले अजिबात समजलं नाही. पण खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. तर आता आम्ही इथं रांगेत लागलेलो. खूप गर्दी आहे भक्तांची आणि इतकी मोठी रांग लागलेली आहे ना. आता एंड कुठं झालेलं आहे ते आम्हाला समजलंच नाही. आम्ही खूप दूरवर जाऊन बघितलं तरी पण रांग लागलेलीच होती. तर आम्ही फक्त स्वामी समर्थाचे दर्शन घेतले आणि बाप्पांची मुख दर्शन घेतले, कारण खूप मोठी रांग लागलेली होती. आणि परत आम्हाला इथं बालाजीला पण जायचं आहे, त्यामुळे आम्ही मुख दर्शन घेतले आणि आता परत जात आहोत. खूप गर्दी आहे आणि पूर्ण मंदिर खूप छान असं डेकोरेट केलेलं आहे. कलरच्या फुलानं खूप सुंदर ते वाटत होतं. तर हे बघत बघत आम्ही बाहेर आलेलो आहोत. आणि बाहेर येण्यासाठी भरपूर वेळ गेला. खूप गर्दी होती भक्तांची की पाऊल ठेवायला जागा नाही. एकदम मुंगीसारखी ते भक्त होते. तर त्या गर्दीतून बाहेर यायला भरपूर वेळ गेला. आणि कार पण ट्रॅफिकमध्ये होती. म्हणजे ते भैया म्हणत होते की तुम्ही दर्शन घेऊन या, तोपर्यंत मी थोडंसं बाहेर फिरून येतो आणि आल्यानंतर फोन लावा. पण ते भैया लवकर आलेच नाही. 1 तास आम्ही मंदिराच्या बाहेरच थांबलो. तर कारचा असाच वेट करण्यापेक्षा आम्ही दर्शन घेतलं असतं. पण ते भैया लवकर आले नाही, त्यामुळे ना ते पण झालं नाही आणि हे पण झालं नाही. आणि कार आल्यानंतर मात्र आम्ही आलेलो आहोत इथं. म्हणजे बालाजीला जायचा विचार होता, पण आता इथून बालाजी थोडंसं दूर आहे म्हणत होती गीता, म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत. आणि खूप सुंदर असं व्ह्यू येत आहे. खूप छान वाटत आहे. सगळीकडे बघावं तिकडं खूप सुंदरता आहे इथं, शांतता आणि स्वच्छता. आणि गार्डन आहे, म्हणजे लहान मुलांसाठी पण खूप छान असं इकडं सगळं खेळ आहेत. ते सगळं बघत बघत आम्ही जात आहोत. आणि आता दर्शनासाठी ना मंदिर बंद आहे आता. आणि हे मंदिर बघितल्यानंतर ना मला अयोध्याची आठवण आली. म्हणजे अयोध्यामध्ये श्रीराम मंदिर पण अशाच पद्धतीनं आहे ना. आणि आजूबाजूला छोटी छोटी मंदिरं, खूप छान असा व्ह्यू येत होता. आणि बघावं तिकडं सुंदरता आणि स्वच्छता. आणि शिवण्याला बघू शकता कशी चालत आहे. म्हणजे आतापर्यंत तिचं वेगळंच होतं, गर्दीमध्ये नको वाटतं तिला. आणि जिथं शांतता आहे, स्वच्छता आहे, तिथं मात्र ती मन मोकळून खेळते. अजिबात कुणाला लागत नाही, ती स्वतःहून एकटीच खेळत असते. आणि गर्दी आणि दगदग बघितली की मग तिचं रडणंच सुरू होतं. पण इथं ती स्वतःहून नाचत खेळत होती. म्हणजे खूप छान एन्जॉय करत होते सगळे. म्हणजे हर्ष, गीताची मुलगी आणि शिवण्या सगळेजण खूप छान असं खेळ खेळत होते इथं सगळीकडे. म्हणजे खूप सुंदर गार्डन आहे. म्हणजे मुलांसाठी खेळण्यासाठी पण आहे, सगळ्यांसाठी खूप छान आहे इकडं. मला वाटत होतं ना आज एक दिवस इथंच राहावं, इतकं छान होतं इथं. मी गीताला तेच म्हणत होते की अगोदर आपण इथंच यायचं होतं ना, किती छान आहे. म्हणजे खूप लेट झालेलं आहे मला इथं येता येता. आणि मंदिर बंद आहे, त्यामुळे भक्तांची
रांग लागलेली आहे खूप मोठी, म्हणजे 4 वाजता नाही 3:30 वाजता काहीतरी मंदिर खुलतं असं म्हणत होते. तर मंदिर खुलल्यानंतर आम्ही अगोदर दर्शन घेतले देवांचे. आतमध्ये तर इतकी छान सुंदरता आणि शांतता आणि स्वच्छता आहे ना, पण कॅमेरा अलाउड नाही आहे मंदिरमध्ये, त्यामुळे आतमधला काही व्हिडिओ मी बनवलेला नाही आहे. दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर आलेलो आहोत आणि इथं मुलांसाठी खेळ वगैरे आहेत आणि या पाण्यामध्ये सगळी लहान मुलं खेळत आहेत आणि गीताचा मुलगा मुलगी दोघंही बसलेले त्यामध्ये. पण शिवण्याला काही जमणार नव्हतं कारण ती भीते खूप, त्यामुळे तिला काय आम्ही नेलेलं नव्हतं. तर इकडं मुलं पण खेळ खेळत आहेत. सगळ्यांचा खूप छान एन्जॉय झाला. थोडा वेळ आम्ही इथंच बसलो, आईस्क्रीम वगैरे एन्जॉय केली आणि आता परत जायचं आहे. म्हणजे आज आम्हाला परत गावाकडे जायचं आहे, त्यामुळे जास्त वेळ इथं थांबायला जमलं नाही. तसं तरी इथं खूप छान वाटत होतं, परत जायची इच्छाच नव्हती माझी, तरी पण आता नाविलाज आहे. तर आम्ही परत कारमध्ये बसलेलो आहोत आणि आता घराकडे निघालेलो आहोत. बालाजीला वगैरे जायचं होतं पण खूप लेट झाला आम्हाला इथंच, कारण जिथं आम्ही म्हणजे अगोदर दगडूशेठला गेलो ना, तिथंच खूप गर्दी होती आणि तिथंच आम्हाला खूप लेट झाला. देवाचे दर्शन पण झाले नाहीत कारण भक्तांची खूप मोठी रांग लागलेली होती, त्यामुळे मुखदर्शन घेतले आम्ही. आणि तर आम्ही 2 ठिकाणी जाऊन परत घरी आलेलो आहोत आणि यायला लेट झालेलाच होता. अगोदर आम्ही अश्विनीच्या घरी गेलो आणि काही पाहुणे मंडळी आहेत तिकडं पण गेलो आणि सगळ्यांना भेटून बोलून येण्यासाठी गीताच्या घरी आम्हाला थोडासा लेटच झालेला होता. आणि रात्री 9 वाजता ट्रॅव्हल्स आहे, तिकीट वगैरे अगोदर झालेले आहे, सीट बुक झालेली आहे. आता जेवण खाणं करून आम्ही जायला निघू. तसं तर गीताचं म्हणणं होतं की आणखीन 1-2 दिवस राहा, म्हणजे सगळीकडे आपण फिरून येऊया, पण आता राहणं होणार नाही आहे. तर जेवण खाणं केलं, थोड्या वेळ गीतापाशीच बसलो आणि आता आम्ही परत गावाकडे जायला निघालेलो आहोत. तर इथं सीट वगैरे अगोदरच बुक झालेली होती, तर सगळ्या बॅगा वगैरे आणून ठेवलेल्या आहेत. इथं वरच्या साईडला काही खाली म्हणजे 4 सीटा बुक आहेत. खाली आई आणि अरुणा बसलेली आहेत आणि वरच्या साईडला मी आणि पूजा बसलेलो आहोत. सगळी तर वरती पूजा व्यवस्थित बॅगा ठेवत आहे आणि आता निवांत बसू. म्हणजे 3-4 दिवस झाले इतकी धावपळ झालेली आहे ना, तर म्हटलं आता निवांत बसूया. पण जसं आम्ही गाडीत बसतो ना ट्रॅव्हल्समध्ये, अजिबात झोप आली नाही, म्हणजे रात्रच निघून गेली पण झोप आलेली नाही. असंच हसी मजाक आमचं सुरू होतं रात्रभर. आणि सकाळी 7-7:15 वाजलेले होते आम्हाला कमलनगरला येऊन पोहोचायला. आणि दिनेशचे पप्पा अगोदरच आलेले होते कारण आमच्यासोबत खूप जास्त बॅगा होत्या. तर सगळ्या बॅगा वगैरे आणून सोडलेत आम्हाला घरी आणि ते परत गेलेले आहेत. पाणी वगैरे सगळं गरम करून ठेवलेले आहे. तर इकडे सगळ्यांना मी अगोदर तोंड धुवायला पाणी दिलं आणि घरभर पसारा पडलेला आहे. म्हणजे झाडू तर मारली पण तितकं त्यांना जमत नाही, त्यामुळे कचरा सगळीकडे आहे. आता हे सगळं मी आज दिवसभरात करणार, कारण एक तर तिकडे गेल्यामुळे झोप पण झाली नाही, खूप थकवा आलेला आहे. तरी पण आता हे असंच घर बघेन तर माझी झोप आणखी थोडीशी पळून जाणार आहे. तर अगोदर मी घरची सगळी कामं आज दिवसभरात आवरून घेते. आणि आई आणि पूजा आता थोड्या वेळा जायला निघतील, म्हणजे 7 वाजता एसटी आहे, पण आम्ही येण्या अगोदरच ती एसटी गेलेली आहे गावाकडची. आता आणखीन एक एसटी 8, 8:30, 9 वाजेपर्यंत आहे. तर आईला म्हणलं आंघोळ वगैरे करा सगळेजण आणि जेवण करा आणि मग जावा. तरी तर आंघोळ झालेली आहे समजायची अगोदर मी सगळ्यांना चहा बनवून दिला आणि आता स्वयंपाक करत आहे. तर इकडं वरण आणि चटणी बनवलेली आहे, कांदा टोमॅटो हिरवी मिरची टाकून सगळी तयारी पूजानं करून दिली. भाकरी बनवल्या, सगळ्यांचं जेवण झालं. आई आणि पूजा अगोदरच गेली, आता अरुणा पण जात आहे, म्हणजे दुपारी गेलेली आहे अरुणा. आणि त्यानंतर मी घरची सगळी कामं आवरली. काल दिवसभर काही व्हिडिओ बनलेला नाही, छोटी कामं खूप जास्त झालेली होती आणि व्हिडिओ बनवत थोडंसं लेट पण होतो, म्हणून मी काही काल व्हिडिओ बनवला नाही आहे. हा दुसरा दिवस आहे, सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर आतमधली सगळी कामं आवरली, फक्त राहिलेलं आहे अंगणाचं आणि बाहेर काही दिसत नाही, त्यामुळे मी नंतर ती सगळी साफसफाई करणार आहे. अगोदर आतमधली सगळी कामं आवरली, आंघोळ झालेली आहे. सगळ्यासाठी इकडे चहा पण बनला, चहा आणि तोच दिलेला आहे. आणि माझ्यासाठी बनत आहे इकडे हळदीचं पाणी, म्हणजे अगोदर मी हळदीचं पाणी घेते, मग त्यानंतर डिकाशन चहा, मग दूध आल्यानंतर निवांत दुधाचा चहा. 9 तरी वाजतात दुधाचा चहा घेण्यासाठी. तिकडे हळदीचं पाणी पिऊन घेतलेलं आहे मी, म्हणजे पीत कामं होत आहेत. खूप गरम झालेले पाणी, मी त्यामुळे ताटलीत पण काढलेलं होतं, जास्त सुकळलं. तिकडे हांडे पण भरायचे आहेत. आणि दिनेशच्या पप्पांचं म्हणणं काय आहे, दररोज मी 4 वाजता देवपूजा करत होतो पहाटे, आणि तू आलीस तर बघ देवांना किती वेट करावा लागतो, 10 वाजेपर्यंत तू देवपूजा करत नाही आहे. तर यांच्यासारखं आपल्याला जमत नाही ना, सगळी छोटी कामं आवरायची असतात. त्यांचं कसं आहे, झटपट आंघोळ करायची आणि देवांना आंघोळ घालायची आणि गॅसला निघून जायचं असं असतं. पण आपली कामं कसं निवांत चालत असतात आणि सगळी साफसफाई करायची असते ना, अगोदर ही कामं मी आवरून घेते, मग निवांत देवपूजा करते. तेच म्हणतात, तू असल्यानंतर ना देवांना किती वेट करावा लागतो, 10 वाजेपर्यंत त्यांना आंघोळ भेटत नाही. सकाळी त्यांचं सुरू होतं. त्यांचं चहा पाणी झालं, मी हळदीचं पाणी पिऊन घेतलं. तर ही सगळी आतमधली कामावरून आता बाहेर आलेली आहे, खूप लेट झालेला आहे. तर अगोदर मी अंगण झाडू मारून घेते. खूप कचरा झालेला आहे, म्हणजे 2-4 दिवस झालं झाडू मारलेली नाही ना, त्यामुळे खूप असं म्हणजे झाडाचे पानच पडतात जास्त आणि कवर वगैरे हे ते खूप जास्त झालेला होता कचरा.
तर अगोदर अंगणामध्ये मी झाडू मारून घेतली. बघू शकता वातावरण छान झालेलं आहे, म्हणजे तितकं ऊन नाही. 3-4 दिवस झालं असंच वातावरण आहे, आबाळाचं आहे. मला वाटतं कुणीकडे तरी पाऊस पडत आहे, म्हणजे आजकाल काही नक्की नाही. वातावरण वेगळंच झालेलं आहे, कधी पाऊस येतं कधीही ऊन असतं, काही असतं असं झालेलं आहे. तर अंगणात झाडू मारून घेतली मी आणि आता पाणी शिंपते सगळीकडे. अगोदर मी झाडांना पाणी दिलेलं आहे सगळ्या कुंड्यात आणि पोर धुवून घेते आणि अंगणातही पाणी शिंपवून घेते. म्हणजे ही सगळी कामं बाहेरची झाली, रांगोळी काढली की फुलं घेऊन येते. म्हणजे बाहेरची सगळी कामं आवरल्यानंतरच मग मी स्वयंपाक करायला सुरुवात करणार आहे. कारण आता ही सगळी कामं एक एक आवरायची आणि आता नवं पण आलेलं आहे. तर आता पूर्ण घरची साफसफाई होणार आणि पौर्णिमेपर्यंत ही साफसफाई करायची असते. तर उद्यापासून मी सुरुवात करणार आहे, कारण आता आज हीच कामं मी आवरण्यामध्येच वेळ जाणार आहे मला. तर मी अंगणात पाणी शिंपलं, पोस धुवून घेतलं आणि वायपर करून घेतलं. म्हणजे खूप निसरंडा होतो, सगळं पाणी वडून घेतलेलं आहे आणि रांगोळी काढून येते, हांडेही भरून घेते. म्हणजे सकाळी सकाळी मी आज बोर चालू केलेलं नव्हतं, त्यामुळे हांडे सगळी रिकामी करून ठेवलेले आहेत. अगोदर रांगोळी काढून घेते, चिमण्यांना तांदूळ टाकते, त्यांची चिवचिव सुरूच आहे. म्हणजे आज त्यांना तांदूळ भेटले नाही, खूप लेट झालेलं आहे मला. तर इकडे अगोदर मी छोटीशी कलरफुल रांगोळी काढून घेते आणि फुलं पण घेऊन येते, म्हणजे नंतर बाहेर यायला नको, सगळी बाहेरची कामं करून घेते. तर इकडं कलरफुल अशी रांगोळी काढलेली आहे, बाहेरचं मेन गेट ओढून घेते आणि अगोदर मी हांडे भरून घेते. वरच्या टाक्या भरली की पाणी खाली जातं, त्यामुळे अगोदर मी हांडे भरून घेते दोन्हीही, म्हणजे पूजेलाही होईल, स्वयंपाकालाही होईल. तर हे चहाचे कप प्लेट ते पण उचलते, म्हणजे संग आपली कामं होतात. असं नाही की एक वेगळा वेळ काढून करायचं आहे. जसं सकाळी कामं दिसत गेली तसं आवरत जाते, म्हणून सगळी कामं आपली वेळेत होतात. नाहीतरी घरभर पसारा असा झालेलाच आहे. आणि आता साफसफाई पण करायचीच आहे पूर्ण घरची. आता भांडी कुंडी सगळे किचनमधले काढायचेच आहेत. तर म्हटलं असू दे, म्हटलं फक्त वरून मी साफसफाई केलेली आहे. तर इकडे हांडे मी घासून घेते आणि भरून घेते अगोदर आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते. तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तुमच्या कमेंटमुळे, लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते. तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा, कमेंटही जरूर करा. तर हांडे वगैरे भरून घेतले, बाबांसाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे थोड्या वेळात बाबा येतील. अगोदर चिमण्यांना तांदूळ टाकते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते. चला तर मग बाय बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.